नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी गणेश कवटेकर, राजेशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष. आज आपण विषय घेणार आहे पन्हाळगडाचा. पन्हाळगडाला गेले असताना आम्हाला काही दृश्य आढळले, तर ते मी तुम्हाला बाजूच्या फ्रेममध्ये आपल्या दिसतच असतील. पन्हाळगडावरती गेल्यानंतर 3 भिंतीच्या बाजूला असलेला बुरुज पूर्ण ढासळलेला आहे. त्या बुरुजाच्या बाबतीत आपण माहिती काढली असं आपल्याला एवढं कळलं की पुरातत्व खात्याला गेलेल्या परमिशन अजून आलेल्या नाही आहेत. 6 महिन्यापासून त्याचा पाठपुरावा चालू आहे, परंतु ते अजून झालेल्या नाही आहेत. परंतु आपल्याला एवढं कळलं आहे की त्या 3 दरवाजाच्या बाजूला म्हणजे एक 20 फुटाचा रस्ता आहे. तो 20 फुटाच्या रस्त्याच्या पलीकडे गेले असतात आपल्याला 2 माळ्याचा एक बंगला दिसतो. तर त्या बंगलेवाल्याला मी भेटून विचारलं होतं की तुम्हाला ही परमिशन वगैरे कुठून भेटली होती? नाही ना, आम्हाला परमिशन वगैरे काय नाही, आम्ही स्वतः ते बांधून वगैरे घेतलेलं होतं. त्यांचा व्हिडिओ आम्ही मागत होतो पण त्यांनी दिला नव्हता. परंतु त्यांच्याशी बोलता बोलता आम्ही त्या बंगल्याचे पूर्ण फोटो काढलेले आहेत. तर मला सरकारला एक विचारायचं आहे की गडकोट किल्ल्यांची कामं करताना किंवा त्याची बांधणी करताना आम्हाला पुरातत्व खात्यामधून पूर्ण परमिशन आणावी लागते. ती परवानगी भेटल्याशिवाय आम्ही बांधू शकत नाही. परंतु मला एक विचारायचं आहे की 3 दरवाजा जो पडलेला आहे त्याच्या बाजूचा बुरुज ढासळलेला आहे, तिथून 20 फुटाच्या अंतरानंतर जो 2 माळ्याचा बंगला बांधलेला आहे त्या बंगल्याची परवानगी कोणी दिलेली आहे? याच्याविषयी आम्ही पाठपुरावा करायला सुरुवात करणार आहोत. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.